वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा, वंचितची मागणी। जळगाव जामोद तालुक्यात दिनांक 30 मार्च 2026 रोजी वादळी वाऱ्यासह पावसाने अनेक शेतकरी बांधवाच्या शेतपिकाचे अतोनात नुकसान झाले। या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे पंचनामे तात्काळ करून त्यांना भरीव आर्थिक मदत मिळण्यासाठी आज दिनांक 1 एप्रिल 2026 रोजी वंचित बहुजन आघाडी जळगाव जामोदच्या वतीने निवेदन देण्यात आले। या निवेदनात गहू, हरभरा, ज्वारी, मका, संत्रा, केळी व इतर पिकाचे ऐनवेळी हाताशी आलेले पीक अवकाळी पावसामुळे व वादळी वाऱ्यामुळे नेस्तनाबूत झाले, यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे। यांचे पंचनामे तात्काळ करून त्यांना भरीव मदत मिळावी। तसेच घरगुती गॅस टंचाईमुळे गॅसधारकांच्या एजन्सी समोर रंगाच्या रांगा लागल्या आहेत आणि या रांगेमध्ये उभे राहत असताना अनेक नागरिकांना उन्हामुळे चक्कर येणे सारखे प्रकार निदर्शनात येत असल्यामुळे या रांगेमध्ये उभे राहत असलेल्या नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून एजन्सी समोर सावलीसाठी मंडप टाकून त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, तसेच संडास बाथरूमची सुद्धा व्यवस्था करण्यात यावी, अशी चर्चा तहसीलदार यांचे सोबत करून पवन पाटील तहसीलदार यांनी लगेचच पुरवठा विभागातील अधिकारी यांचे सोबत चर्चा करून त्यांना संबंधित एजन्सी धारकांना प्रत्यक्ष जाऊन सूचना देण्याचे आदेश दिले आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांपैकी कोणीही वंचित राहणार नाही ही दक्षता घेतली जाईल असे आश्वासन दिले। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष देवानंद दामोदर, तालुका महासचिव सुनीलभाऊ बोदडे, बौद्ध महासभेचे अध्यक्ष जगदीश हातेकर, अताउल्ला खान, प्रशांत अवसरमोल उपसभापती, निलेश वानखेडे, साहेबराव जाधव, पत्रकार उत्तम वानखेडे, प्रमोद कोकाटे, युवा कार्यकर्ते सोहेल खान, सरपंच रविभाऊ जाधव, संतोष तिजारे, सुनील तायडे, रोशन तायडे, अक्षय वाकोडे, संतोष भारसाकळे, श्रीराम भिडे, सुदाम दबई, देवीदास वानखडे, अमोल तायडे, लोकपाल भगत, गुलाबराव आठवले, सुनील इंगळे, समाधान इंगळे, प्रदीप तायडे, वसंता भगत सह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते। माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले। निवेदनामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जे मागण्या केलेल्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने 20 मार्च 2026 रोजी जे आपल्या तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह जो मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी पाऊस आला, त्या पावसामुळे व वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे अतोनात नुकसान झाले। त्यांच्या संदर्भामध्ये तात्काळ पंचनामे करून त्यांना जो सानुग्रहामध्ये मदत निधी आहे तो सुद्धा तात्काळ देण्यात यावा, हे सुद्धा आमची मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे। आणि त्याच प्रकारे जो या ठिकाणी आपल्या जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये गॅसचा तुटवडा जे झालेला आहे, यामध्ये गॅस एजन्सीवाल्याच्या समोर अनेक लाभार्थी त्या ठिकाणी रांगेमध्ये उभे असतात, परंतु त्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही। त्याचप्रमाणे तिथं सावलीसुद्धा नसतो, अनेक माता भगिनींना तिथं त्रास होतो। आपण पाहिलं असेल अकोला जिल्ह्यामध्ये एका ज्येष्ठ नागरिकांचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे। तशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये म्हणून माननीय तहसीलदार साहेबांना आम्ही त्याची सुद्धा मागणी केलेली आहे। तहसीलदार साहेबांनी पॉझिटिव्ह आम्हाला उत्तरं देऊन त्या प्रकारे त्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना आदेशित करून सर्व प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले। धन्यवाद। 1 एप्रिल 2026 जो काही 30 मार्च रोजी अवकाळी पाऊस झाला आणि त्या अवकाळी पाऊसमध्ये गारपीट झाली, त्या गारपिटीमुळे जे काही रब्बी पिकाचं नुकसान झालेलं आहे त्यांना शेतकऱ्यांना त्याची मदत मिळायला पाहिजे। त्या संदर्भात आज माननीय तहसीलदार साहेब यांना आम्ही निवेदन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिलेलं आहे। लवकरात लवकर जर त्यांना मदत मिळाली नाही शेतकऱ्यांना तर तीव्र आंदोलन या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने केल्या जाईल एवढं थांबतो। जय भीम, नमस्कार, जय शिवराय। आपण पाहताय IB7 न्यूज, आवाज नव्या युगाची।